पहा, आज आपण प्रज्ञाशोध सामान्य ज्ञान सराव पेपर क्रमांक 8 विषय आहे बुद्धिमत्ता इयत्ता 4थीचा सोडून घेणार आहोत. चला 26वा प्रश्न. उत्तरेकडे तोंड करून उभी असलेली माधुरी तिच्या उजव्या बाजूस काटकोनात वळाली तर तिच्या उजव्या बाजूची दिशा कोणती? आता मागच्या परीक्षेला म्हणजे प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न काय आला होता, कुठं दिशा दिली होती वेगळी, बरोबर? तर त्या ठिकाणी काय केलं होतं, पूर्व दिशा दिली ती मला वाटतं आणि डाव्या हाताला काटकोनात वळाला. त्याच पद्धतीचा प्रश्न आहे. प्रश्नपत्रिका जर सोडवताना एक काळजी घ्यायची, जे आपले चुकलेत ना त्याच्यावर व्यवस्थित सोल्युशन सोडवायचे परत, कारण ही प्रश्नपत्रिका टाकल्यानंतर याच्याच आधारित तसे प्रश्न असतात. फक्त काय असतं, संख्या बदल असतो, म्हणून सोडवताना ती काळजी घ्यायची. आता या ठिकाणी काय विचारले तुम्हाला, उत्तरेकडे तोंड करून उभा आहे म्हणजे आपण काय करायचे, आपल्या नजरेसमोर लगेच आपण उभं राहायचे आणि त्या ठिकाणी आपण कृती करायची. पहा, तर तिच्या उजव्या बाजूस आपण ज्या हाताने जेवण करतो त्या बाजूस कोणती दिशा झाली, मग पूर्व दिशा, बरोबर ना? बघा तुम्ही असं उभा राहा इकडं उत्तरेकडे तोंड करून, ही दिशा झाली पूर्व. किंवा मी तुम्हाला दिशाची ट्रिक सांगितलेली, आदन पवा वाचतो कसा उईपू. मग तसं एखाद्या याच्यावर रब करा आणि उत्तरेकडे तोंड करा, त्याच्या उजव्या बाजूची दिशा झाली पूर्व दिशा. आणि त्यांनी सांगितले की काटकोनात वळायचे. काटकोनात वळलं म्हणजे आपण मुख्य दिशेला वळतो आणि 45 अंशात जी दिशा येते त्याला उपदिशा येते. लक्षात आले? ते आपण घेतले फळ्यावर. तर तिच्या उजव्या बाजूची दिशा कोणती? पूर्वेकडे वळाल्यावर तिच्या उजव्या बाजूची दिशा कोणती येईल, मग दक्षिण. एकदम बरोबर. कोणती येईल? दक्षिण. लगेच आपल्या हाताला दिशा घ्यायची, कारण आपलं उत्तर आलं तर पश्चिम, त्यांनी फक्त दिशा बदलल्यात. म्हणजेच या ठिकाणी पर्याय क्रमांक येईल आपल्याला 2. पुढे पहा, इंग्रजी अक्षरमाला. पहा, प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न त्या स्वरूपाचे येतं. आता आपली ही जवळजवळ 9वी म्हणजे 8वी प्रश्नपत्रिका पूर्ण होती, म्हणजे 8 प्रश्नपत्रिकेमध्ये जवळजवळ सरासरी विचार केला तर 5 ते 6 प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्नांचे जे स्वरूप आहे ते अगदी त्याच पद्धतीने दिलेले आहे. त्यांनी एकच पद्धत, फक्त अंक बदलले. पहा, इंग्रजी अक्षरमाला त्या ठिकाणी दिलेली आणि इंग्रजी अक्षरमालिकेत जी या अक्षराच्या डावीकडील 5वे अक्षर कोणते? आता जी अक्षराच्या डावीकडील 5वे अक्षर म्हणजेच मी तुम्हाला सांगितलेले आहे की उजवी बाजू आणि डावी बाजू कशी ओळखायची ती. मग या ठिकाणी काय विचारले की जी अक्षराच्या डावी बाजूस, अक्षरमालिकेतील नाही बरं का, तर जे अक्षर दिले तुम्हाला, एक अक्षर दिले त्याच्या डावी बाजूस 5वे अक्षर कोणते? मग त्याच्या डाव्या बाजूला 5वे अक्षर मोजायचं. कोणतं येईल? तर बी हे अक्षर येते. म्हणजेच या ठिकाणी पर्याय क्रमांक येतोय 4. आता पुढे पहा, मुगाला तूर म्हटले, तुरीला वाल म्हटले, वालाला सोयाबीन म्हटले, सोयाबीनला जिरे म्हटले, जिऱ्याला लवू म्हटले, तर तेल कशापासून तयार करतात? आता मला सांगा, सोयाबीनपासून आपण काय करतो? तेल तयार करतो. मग सोयाबीनला काय म्हणले? जिरे. म्हणजेच पर्याय क्रमांक त्या ठिकाणी येईल 2. पुढे पहा, चुकीचे पद ओळखा. अपूर्णांकाचं उदाहरण दिले त्या ठिकाणी आणि काय विचारले? चुकीचे पद ओळखा. तर चुकीचं पद काय आहे बरं, निरीक्षण केलं तर? पहा, सगळ्या यांचा छेद काय दिलेला आहे? समान दिला आहे आणि एकच असं आहे की त्याचा सगळ्याचा छेद किती आहे? 9 आहे आणि एकाचा छेद किती आहे? 11. म्हणजेच 5 अंश छेद 11 म्हणजे पर्याय क्रमांक त्या ठिकाणी 1 हे उत्तर म्हणजे चुकीचं पद आहे. पहा, फार सोपा पेपर असतो, जर आपण व्यवस्थित जर सोडवला ना तर चांगले मार्क पडून जातील तुम्हाला. शेखरचा रांगेतील क्रमांक दोन्ही टोकाकडून 15वा आहे, तर त्या रांगेत एकूण किती मुले आहेत? पहा, काय सांगितलं, कालच सांगितलं मी की 16 आणि काही नाही 14वा नंबर दिलता, बरोबर ना? पहा, कालच्या प्रश्नपत्रिकेचं पण आपल्याला की तोंडपाठ होऊन गेले. 15 दिलं मला वाटतं, 15 15 30 आणि मग आपण काय केलं तर एक मायनस केला होता. आता या ठिकाणी काय केलं आहे, नाही किती होता, 16 होता ना का 14 होतं, काय 14 आणि 14 28 होतं ना, एक मायनस केल्यावर 27 असं उदाहरण होतं. पहा, इथं काय दिलं आहे? 15वा आहे. दोन्ही टोकाकडून मध्यभागी किती आहे? 15वा. मग तुम्हाला मध्य काढायचं आहे. मध्य काढायचं आहे म्हणल्यावर कोणती संख्या लागते तिथं? विषम संख्या. मग त्या ठिकाणी 15 15 किती होतात? 30. त्यातून एक मायनस केल्यावर किती? 29. म्हणजे ही ट्रिक आहे. पहा, मध्यभागी काढायचं म्हणलं
की तुम्हाला दिलंय त्याचं डबल करायचं आणि त्याचा 1 मायनस करायचा, म्हणजे किती येईल? 15 15 30 वजा 1 किती? 29, म्हणजेच पर्याय क्रमांक 3. पुढे पहा 31वा प्रश्न. एक चिन्ह मालिका दिली आणि तिथे विचारलंय की प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती चिन्ह मालिका येईल. पहा काय दिलंय? गोल 2 त्रिकोण आणि 1 त्रिकोण. म्हणजे जसं आपल्याला पहिल्याचा दुसऱ्या पदाशी संबंध तसा दुसऱ्या पदाचा तिसऱ्या पदाशी, तसं या चिन्ह मालिकेमध्ये असते. मग आता या ठिकाणी काय येईल पहा. चिन्ह मालिकाच्या प्रश्नचिन्हाच्या आधी काय दिले? बोला काय दिले? 2 चौकोन दिलेले आहेत, त्याच्यामध्ये आधी क्रॉस केलेले आहे. मग पुढं काय येईल? बोला. फक्त 2 वर्तुळ त्याच्यामध्ये काय केलेत? पहा तुम्ही पहिल्याचं काय केलेलं आहे तशाच पद्धतीचा संबंध पुढे ठेवायचा आहे. तर पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येते. आता पहा सन 2010 या वर्षात गांधी जयंती जर शनिवारी येत असेल तर त्याच वर्षी नोव्हेंबर महिन्याची सुरुवात कोणत्या वाराने होईल? आता मला सांगा गांधी जयंती कधी असती? 2 ऑक्टोबरला. म्हणजे ऑक्टोबर महिना किती दिवसाचा असतो? तर मी तुम्हाला सांगितले कसा काढायचा आहे तो. सांगा. 31 दिवसाचा आहे. मग 31 दिवसाचा म्हणल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी 31 तारखेला कोणता वार येईल? तर आपल्याला 1, 8, 15, 22 आणि 29 या ट्रिकचा वापर करायचा आहे, बरोबर ना? मग त्या ठिकाणी आपल्याला काय येते सांगा. तर पहा गांधी जयंती म्हणजे 2 ऑक्टोबरला आली शनिवारी. मग त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे? शनिवार आपण 1, 8, 15, 22, 29 लिहिलंय. नंतर 29 नंतर 30, 31 लिहून घ्यायचंय, बरोबर? जसं आपण लिहितो तसं. म्हणजे शनिवार 30 तारखेला आल्यानंतर 31ला कोणता येतोय? रविवार. आणि 1 तारखेला कोणता येईल? सोमवार. फक्त त्या ट्रिकचा वापर करा. कोणत्याही तारखेचा वार काढायचा. तर त्याच्या 2 शिकवलेत मी तुम्हाला. कोड पद्धतीने शिकवलाय आणि ही पद्धत जी आहे यांनी एकदम फास्ट निघतो. 1, 18, 15, 22 आणि 29 त्या पद्धतीने करा. म्हणजे 1 तारखेला आपल्याला कोणता वार येतोय? सोमवार. म्हणजेच त्या ठिकाणी पर्याय क्रमांक 3. आता एक अक्षर म्हणजे शब्द दिलेत आणि त्या शब्दापासून तुम्हाला सांगितले की अर्थपूर्ण शब्द तयार करा. तर कोणता अर्थपूर्ण शब्द तयार होतोय सांगा. कोण सांगल? बरोबर, चित्रकार. मग त्यांनी सांगितले त्या नवीन शब्दातील चे या अक्षरापासून 2 अक्षरी शब्द तयार करायचे. म्हणजे किती अक्षरी? 2 अक्षरी किती शब्द तयार होतात? तर काय होईल? पहिला होईल चित्र, दुसरा होईल चीर. अर्थपूर्ण शब्द तयार करायचे. म्हणजेच तुम्ही म्हणता चिका, तर तो अर्थपूर्ण शब्द तयार होत नाही. म्हणून 2 शब्द, एक चित्र आणि दुसरा चीर. म्हणजे आपल्याला संख्या सांगायची. म्हणजे पर्याय क्रमांक 2 त्या ठिकाणी अर्थपूर्ण शब्द तयार होतात. पुढे पहा एक संख्या दिल्यात 34व्या प्रश्नामध्ये आणि प्रश्नचिन्हाच्या जागी विचारले. तर मी तुम्हाला सांगितले एक तर समसंख्या असतात, विषम संख्या असतात, मूळ संख्या असतात, नाही तर एखादा पाडा असतो किंवा त्यांची बेरीज असती. हे थोडंसं फास्ट त्या ठिकाणी, कारण संख्या ज्ञानावर तुम्हाला 4 ते 5 प्रश्न विचारले जातात. किती विचारतात? 4 तर कंपल्सरी असतातच, पण एखादा एक्स्ट्रा बी असतो. आता या ठिकाणी काय केलंय पहा, शेवटून घ्या. तर या प्रत्येक याच्यामध्ये फरक किती दाखवलाय? पर्याय किती लिहिलाय तुम्ही? हां बरोबर आहे. म्हणजे फरक 25चा आहे पहा. 50, 75, 100, 125 आणि 150. म्हणजे आता याचा बराचसा सराव तुमचा झालेला आहे. तर पर्याय क्रमांक या ठिकाणी येईल 3. पुढे पहा संख्या मालिका दिली आणि सर्वात मोठ्या मूळ संख्येतील अंकाची अदलाबदल केल्यास नवीन संख्येच्या एकक स्थानाचा अंक कोणता? आता सर्वात मोठी मूळ संख्या कोणती दिलेली आहे आपल्याला? 1 ते 100 मध्ये 25 मूळ संख्या येतात. तर सर्वात मोठी मूळ संख्या कोणती आहे 1 ते 100 मध्ये? सगळ्यात शेवटची 97. पण याच्यामध्ये 97 नाहीये. मग त्याच्या आधीची कोणती संख्या आहे? 79 का 89? 89. मग त्यांनी काय सांगितले
या ठिकाणी 89 दिलेली आणि त्या अंकाची अदलाबदल करायची, म्हणजे 9च्या जागेवर 8, 8च्या जागेवर 9, तर एकक स्थानी कोणता अंक येईल? 8 येईल, म्हणजेच पर्याय क्रमांक 3. पुढे पहा 36वा प्रश्न. परत आलाय संख्या मालिकेचा. तुम्हाला चौकोनात संख्या दिलेल्या आहेत आणि विचारले तर पर्यायामध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? किती लिहिलंय पर्याय तुम्ही? बघा 6 आणि 7 किती झाले? 13. 8 आणि 4 किती? 12. 9 आणि 8 17. म्हणजे खालच्या दोन्हीची काय केलेली आहे? बेरीज. मग वरचा अंक आलाय, म्हणजे पर्याय क्रमांक या ठिकाणी आपल्याला 4 येईल. पुढे गटात न बसणारं पद 37 ते 41 या संख्यासाठी विचारले. परत त्या ठिकाणी तुम्हाला काय केलेलं आहे? संख्या ज्ञानाचा पहा तिसरा प्रश्न आलाय. कितवा आलाय? आणि गटात न बसणारा पर्याय शोधायला लावलाय. बघा 6वी 7वीला देखील अशा पद्धतीचे या धर्तीवर प्रश्न येतं पहा. तर याच्यामध्ये काय दिलंय? अगोदर तुम्हाला बेरीज दिली होती. आता 37व्या प्रश्नामध्ये काय दिलंय? तर त्या ठिकाणी वर्ग संख्या दिल्यात. पहा त्यासाठी वर्गपाठ पाहिजे. पहा पर्याय क्रमांक 2 169, 13चा वर्ग आहे. 121 11चा वर्ग आहे. 49 7चा वर्ग आहे. आणि 91 हा पहिला पर्याय त्याचं उत्तर आहे, कारण 91 हा जो आहे तो कशाचाच वर्गसंख्या नाही, म्हणून गटात न बसणारं पद जे आहे ते कोणतं आहे? 91, म्हणजे पर्याय क्रमांक 1. पुढे पहा विमान, ट्रक, बस, मोटार, तर पर्याय क्रमांक 1 येईल, कारण बाकीचे सर्व जे आहेत ते जमिनीवर चालणारे आहेत आणि विमान कुठं चालणार आहे? आकाशात, म्हणून गटात न बसणारं पद त्या ठिकाणी पर्याय क्रमांक 1. पुढे 39व दिलंय. पहा गटात न बसणारं काय केलंय त्यांनी? पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहे, कारण प्रत्येकाचं क्रॉसमध्ये दिलेलं आहे आणि याचं काय दिलंय? सरळ सरळ दिल्यात, आडव्या उभ्या असं, म्हणून गटात न बसणारी वेगळी आकृती आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3. पुढे पहा झाडे, देऊळ, हरणे आणि जावा, तर या ठिकाणी देऊळ म्हणजे देऊळ काय आहे रे? मंदिर. म्हणजे काय आहे? सजीव आहे का ते? आता एक भिंती हे सजीव आहेत का? नाही. झाड सजीव आहे, त्याची वाढ होती. हरणे सजीव येतं. जावा म्हणजे एक मनुष्याचंच आहे ना, नात्यातलं दिले त्यांनी, तर ते देखील काय आहे? सजीव. आणि देऊळ कसं आहे? निर्जीव वस्तू, म्हणून त्या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येईल. पुढे पहा या ठिकाणी 41वा प्रश्न परत आलाय संख्या ज्ञानावरच, तर या ठिकाणी पर्याय क्रमांक येईल 4. तर खाली पहा सगळ्यांचे छेदापेक्षा काय आहे? अंश मोठा आहे आणि याचा काय आहे? छेद मोठा आहे अंशापेक्षा, म्हणून गटात न बसणारी आकृती येईल पर्याय क्रमांक 4. आता तंतोतंत जुळणारी, या ठिकाणी अजिबात वेळ घालवायचा नाही, कारण हे एकदम वर्गातला जो शेवटचा विद्यार्थी असतो त्याला पण हा प्रश्न येतो. तर आपल्याला लगेच डोळ्याने दिसतंय पर्याय क्रमांक काय येईल? 4. आणि 43चं येईल 2, कारण फक्त पहिली आकृती पाहिजे आणि त्याची सोबतची आकृती पाहिजे. आता पुढं पहा सोबतच्या 44वा प्रश्न. आकृतीत एकूण चौकोन किती? आता चौकोनाची ट्रिक, गणिताची त्रिकोणाची ट्रिक, आयत मोजण्याची ट्रिक, ह्या ट्रिक आपण सांगितलेल्या आहेत. तर या ठिकाणी किती उत्तर येत आहे? 15, पर्याय क्रमांक 1. 45वा प्रश्न. खालील प्रश्नात प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारी आकृती पर्यायातून शोधा. क्रमाने येणारी म्हणजे आकृतीबंध दिलाय त्या ठिकाणी. तर पहा या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलं अशा आकृती आल्या की दिशा उत्तर, पूर्व, दक्षिण आणि आता कुठं तोंड येईल? पश्चिमेला, म्हणून पर्याय क्रमांक 2. आता सांकेतिक भाषा, काल तुमच्या याच्यावर दोन्ही घटकावर एकत्रित आपण तो व्हिडिओ बनवलेला आहे, म्हणजे अक्षरांची सांकेतिक भाषा आणि संख्यांची सांकेतिक भाषा.
त्याच्यामुळं ते दोन्ही एकत्रित काल आपण व्हिडिओ काय केलेला आहे, बनवलेला आहे. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक त्याचं उत्तर येतं आहे 3, 31. पुढे पहा 47 ते 51 प्रश्नासाठी पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी विशिष्ट संबंध आहे, तसाच तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी विशिष्ट संबंध आहे. तर या ठिकाणी पहा काय केलं आहे त्यांनी, फक्त त्रिकोणाची जागा बदललेली. त्रिकोण याच्या वर्तुळाच्या जवळ होता ना, तर या ठिकाणी फक्त आपल्याला काय करायचं आहे, जे वर्तुळात क्रॉस दाखवलं आहे त्याची जागा बदलायची, म्हणजेच पर्याय क्रमांक येईल 4. आता पुढे पहा या ठिकाणी तुम्हाला परत संख्या ज्ञानावर कितवा प्रश्न आलाय, हा चौथा प्रश्न आलाय. पहा 78, 87, 36 आणि पर्याय दिलाय. तर त्या ठिकाणी तुम्हाला पहा 78 आणि 87 मध्ये कितीचा फरक आहे, 9चा. मग तसं 36 आणि कितीमध्ये 9चा फरक आहे, तर 45 मध्ये, म्हणून पर्याय क्रमांक 1. पुढे पहा घुबड, गुत्कार आणि कलवं म्हणजे या ठिकाणी ध्वनिदर्शक शब्द. तर कशाचा आहे रे, हंस, म्हणून पर्याय क्रमांक 2. पुढे पहा 50वा प्रश्न. तुम्हाला या ठिकाणी याचं काय केलं त्यांनी, पहा त्रिकोण शेवटचा घेतलाय, वरती घेतलाय, नंतर गोल घेतलाय, मध्ये चौकोन घेतलाय. आता या ठिकाणी शेवटी काय आहे, वर्तुळ, मध्ये काय येईल, चौरस, आणि त्याच्यामध्ये येईल त्रिकोण, म्हणून पर्याय क्रमांक त्या ठिकाणी येईल 2. रक्षाबंधन श्रावण महिन्यामध्ये असतो, जे आपले मराठी महिने आहेत त्याच्यामध्ये, आणि वटपौर्णिमा कोणत्या महिन्यामध्ये असते, ज्येष्ठ, म्हणून पर्याय क्रमांक 3. पहा सांकेतिक भाषेत अक्षराऐवजी चिन्हे वापरली आहेत, तर चिन्हांचा क्रम सारखाच असेल असे नाही, म्हणून काल आपण शिकवले त्या पद्धतीने. पहा दुसरा प्रश्न या ठिकाणी आलाय, मी तुम्हाला सांगत असते 2 ते 3 प्रश्न येतात, तर या ठिकाणी पर्याय क्रमांक येईल 3. आरशातील प्रतिमा उजवी बाजू डावीकडं, डावी बाजू उजवीकडं, मग 53चं काय येईल, पर्याय क्रमांक 3. त्यानंतर 54चं 4. पुढे पहा प्रार्थनेच्या वेळी राष्ट्रगीत सुरू असताना बाजूच्या मुलाने बोलणे सुरू केले, अशा वेळी तुम्ही काय कराल, त्याच्याशी गप्पा सुरू करू, शिक्षकांकडे तक्रार करू, त्याच्याप्रमाणे वर्तन करीन, त्याच्या बोलण्याकडे संपूर्ण दुर्लक्ष करून राष्ट्रगीत मनाच्या एकाग्रतेने म्हणणे. म्हणजे पहा राष्ट्रगीत चालू असताना, मी याच्या आधी तुम्हाला एक गोष्ट सांगितली होती की आपल्या कानावर राष्ट्रगीताचे बोल पडल्यानंतर आपण आहे त्या ठिकाणी, आहे त्या स्थितीमध्ये काय करायचंय, उभा राहायचंय, नाहीतर मग त्या ठिकाणी राष्ट्रगीताचा अपमान होतो, असं या ठिकाणी आपल्याला योग्य कृती सांगितलेली आहे की त्याच्या बोलण्याकडे संपूर्ण दुर्लक्ष करू आणि राष्ट्रगीत मनाच्या एकाग्रतेने म्हणेन, म्हणजे पर्याय क्रमांक 4. 56 ते 60 प्रश्नासाठी पहा 56-60 मध्ये काय, गटाशी जुळणारे पद. काही वेळेस गटात न बसणारे, काय वरती सांगितले ते पाहायचे, इथं गटाशी जुळणारे. पहा मासिक, पाक्षिक, साप्ताहिक, आणि इथं काय येईल, वार्षिक, पर्याय क्रमांक 4. त्यानंतर 7, 19, 41, 57वा प्रश्न. पहा या ठिकाणी येईल पर्याय क्रमांक 2, कारण ह्या काय आहे, सर्व मूळ संख्या आहेत, आणि 2 ही देखील काय आहे, मूळ संख्या, त्यामुळे लक्ष द्यायचं, ठेवायचंय. त्यानंतर पहा कुठं घेतलंय, पूर्वेला घेतलंय तोंड बाणाचं, 58वा प्रश्न. नंतर उत्तरेला, नंतर दक्षिणेला, आणि आता राहिलंय काय, फक्त कोणती दिशा राहिली, पश्चिम दिशा राहिली, म्हणून पर्याय क्रमांक या ठिकाणी येईल 3. त्यानंतर पहा परत तसंच आहे, उत्तरेला घेतलंय, नंतर पूर्वेला, नंतर दक्षिणेला,
उत्तरेला घेतलंय, पश्चिमेला घेतलंय आणि खाली दक्षिणेला घेतलंय त्रिकोणाचं. आता काय येईल इकडं पश्चिमेला, म्हणून पर्याय क्रमांक 4. त्यानंतर प्रश्न 60वा 7, 23, 47 याच्यामध्ये काय केले त्यांनी 23 नंतर 37 आणि 37 नंतर 79 ही त्यांची मूळ संख्या घेतलेली 47 नंतर त्याच्यामध्ये पर्यायामध्ये दिलेली, म्हणून पर्याय क्रमांक 1. सुधीर शाळेतून घरी येताना किती वेळा वळाला? शाळेतून येताना मग डायरेक्ट निघायचंय. 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8 म्हणजे पर्याय क्रमांक 4. त्या ठिकाणी बोट ठेवूनच वळायचंय, वळलं की लगेच मोजायचं. पुढे दिले 62 आणि 63 प्रश्न. शेजारील आकृती चौकोन, वर्तुळ, त्रिकोण यातील संख्या म्हणजे अनुक्रमे हॉकी, कबड्डी आणि क्रिकेट. म्हणजे चौकोनाला दिले त्यांनी हॉकी, वर्तुळाला कबड्डी आणि क्रिकेटला त्रिकोण. यावरून प्रश्न विचारले. फक्त कबड्डी खेळतात अशी मुले किती आहेत? तर कबड्डी या ठिकाणी कशामध्ये आलेलं आहे तर ते आपण पाहायचंय. मग वर्तुळाला काय दिले त्यांनी कबड्डी, त्या ठिकाणी पहा तर वर्तुळात काय आले 7 आणि 2 दिलेत म्हणजेच 9, म्हणजे पर्याय क्रमांक काय येईल 2. त्यानंतर हॉकी, कबड्डी व क्रिकेट हे तीनही खेळ खेळणारी किती मुले आहेत? तीन याच्यात अंक कोणता आहे तर 5 आहे, म्हणून पर्याय क्रमांक किती येईल त्या ठिकाणी 3 येईल. तिन्ही याच्यात कोणता अंक आहे 5, म्हणून पर्याय क्रमांक 3. 64 प्रश्न. तुमच्या शाळेसमोर एक वृद्ध व्यक्ती चक्कर येऊन पडली तर तुम्ही काय कराल? तर आपली योग्य कृती कोणती राहील? त्यांना मित्राच्या मदतीने त्वरित दवाखान्यात घेऊन जाऊ. पर्याय क्रमांक त्या ठिकाणी येईल 2. पुढे पहा. नेमबाजीच्या स्पर्धेत अचूक नेम लागल्यास 4 गुण मिळतात व नेम चुकल्यास 2 गुण कमी होतात. सौरभने 10 प्रयत्न केले तेव्हा त्याला एकूण 22 गुण मिळाले, तर त्याचे एकूण किती अचूक नियम लागले? तर किती अचूक नियम लागले तर त्याला 22 गुण मिळालेत, म्हणून त्या ठिकाणी आपल्याला किती 1 गुण बरोबर आला तर 4, मायनस पद्धत आहे तिथं. मग किती मिळाले 22 गुण, मग 4 पंचे 20, 5 झाले बरोबर. आणि चुकले असतील ना त्याचे काही, म्हणून त्या ठिकाणी 28 आणि 22 यांची काय करायची या ठिकाणी वजाबाकी करायची, म्हणजे पर्याय क्रमांक त्या ठिकाणी येत आहे 7. 3 पर्याय क्रमांक. पुढे पहा 66 आणि 67. पाण्यातील प्रतिबिंब, वरची बाजू खाली, खालची बाजू वर. मग या ठिकाणी 66 पर्याय क्रमांक किती येईल 2 येतोय. पहा निरीक्षण करायचं. 67 तर तसंच आहे पाण्यातील प्रतिबिंब, पर्याय क्रमांक 3. आता पहा प्रणवला 5 मामा आहेत. त्याचा एक मामा डॉक्टर असून दुसरा मामा पुण्यातील आदर्श प्राथमिक शाळेत शिक्षक आहे. तर त्या पुण्यातील मामांना भाऊ किती? 5 मामा आणि पुण्यातील मामाला भाऊ विचारलं किती राहिले 4, कारण तो स्वतः एक, म्हणून त्या ठिकाणी पर्याय. आणि सोपे प्रश्न चुकायचे नाही. पहा पर्याय क्रमांक 2. एक तुम्हाला अक्षरमाला दिली मराठीमधली आणि कोणती अक्षरे समान वेळा आले आहेत ते विचारले. कोणता आलेला आहे तर या ठिकाणी पहा स र प स क र ह प द स क ळ न प र ळ प. या ठिकाणी कोणता आले समान वेळा आले आहेत. तर र आणि पा, तर र आणि स 3 वेळा आलेले आहेत, बाकीचे कमी जास्त आहेत, पण पर्याय क्रमांक 4 पर्याय आहे. पहा खालीलपैकी चुकीचे पद ओळखा. सुता, तनया, जननी, दुहिता, आत्मजा. आता या ठिकाणी
म्हणजे या ठिकाणी सुतातनया दुहितात म्हणजे हे मुलीचा समानार्थी शब्द आहे आणि जननी हा माता म्हणजे तो वेगळा शब्द येईल, म्हणून पर्याय क्रमांक काय येईल 1. पुढे पहा, प्रवीणचा जन्म 28 फेब्रुवारी 2016 रोजी झाला. समीर हा प्रवीणपेक्षा 7 दिवसांनी लहान आहे, तर समीरची जन्मतारीख किती? तर पहा या ठिकाणी काय करायचं, मागच्या वेळेस आपल्याला प्रश्न विचारला होता की फेब्रुवारी महिन्यात एवढे एवढे दिवस दिलेत आणि त्याच्यापेक्षा त्याचा जन्म असा आहे काहीतरी होतं ना मागच्या 7व्या प्रश्नपत्रिकेमध्ये, ह्याच धर्तीवर प्रश्न होता पहा. तर या ठिकाणी काय करायचं, प्रवीणचा जन्म 28 फेब्रुवारीला आहे 2016 आणि समीर हा प्रवीणपेक्षा 7 दिवसांनी लहान आहे. मी कालच सांगितलं, काल आपल्याला मोठा विचारलं होतं म्हणून आपल्याला 2006ला घ्यावं लागलं होतं, बरोबर ना. 2000 किती दिलं तर 9 दिलं तर, आणि किती वर्षांनी, 3 वर्षांनी लहान आहे, सॉरी मोठा आहे म्हणजे आपण किती घेतलं 2006 उत्तर घेतलं होतं पहा. म्हणजे 7व्या प्रश्नपत्रिकेमधला प्रश्न आहे. आज काय विचारले त्यांनी, 2016 रोजी जन्म झाला 28 फेब्रुवारी 2016, तर समीर हा प्रवीणपेक्षा 7 दिवसांनी लहान आहे. लहान म्हणलं कुठं जाईन रे, पुढं जाईन ना, बरोबर की नाही. काल मी तुम्हाला उलटं सांगितलं की नाही ते. तर या ठिकाणी 7 दिवसांनी लहान म्हणल्यानंतर आता 2016 हे लीप वर्ष आहे, बरोबर आहे ना. मग लीप वर्ष म्हणलं किती दिवसाचं राहील 29, मग ते पुढचे 6 आणि हा 29 हा एक दिवस म्हणजे 7, म्हणजे 6 मार्च 2016 पर्याय क्रमांक 2. कारण मुलं काय करतात लगेच 8 फेब्रुवारी महिना 28 दिवसाचा असतो की लगेच काय करतात 1 2 3 4 5 6 7 आणि त्या ठिकाणी 7 मार्च पण पर्याय दिलेला आहे आणि येत असून पर्याय काय होतो मग चुकतो. म्हणून 2016 हे वर्ष दिले म्हणजे 2016 हे वर्ष कसं आहे लीप वर्ष आहे. लीप वर्षामध्ये फेब्रुवारी महिन्यात 29 दिवस असतात म्हणून त्या ठिकाणी तो एक दिवस धरायचा म्हणजेच यातलं 7 मधून एक गेला की 6 राहते म्हणून 6 मार्च हे उत्तर बरोबर आहे. पुढे पहा, अरुणला सीताफळ सोडून सर्व फळे आवडतात. सारंगला आंबा चिकू सीताफळ ही सर्व फळे आवडतात. पवनला सीताफळ पेरू सोडून सर्व फळे आवडतात. नयनला फक्त चिकू हे फळ आवडते. तर खालीलपैकी कोणते फळ सर्वांना आवडते? तर कोणतं आवडतंय बघा या ठिकाणी सगळ्यांना कोणतं फळ आवडतंय चिकू. पर्याय क्रमांक पुढं पहा, 5 फेब्रुवारी 2015 रोजी गुरुवार होता. पहा कोणत्याही संख्येचा वार काढा. किती 3 प्रश्न आले त्या प्रश्नपत्रिकेत. तर त्या महिन्यात खालीलपैकी कोणता वार 5 वेळा येईल? आता फेब्रुवारी महिना दिलाय म्हणजे 2015 म्हणजे 28 दिवसांचाच महिना आहे. मग काय करायचंय तर 5 फेब्रुवारी रोजी गुरुवार होता. सरळ सरळ आहे पहा, 1 8 15 22 आणि 29 म्हणजे इथं पहिल्याच तारखेला 29 आले म्हणजेच हे लीप वर्ष नाही. म्हणजेच याच्यात कोणताच वार 5 वेळा येणार नाही. तर सर्व वार काय येतं म्हणजे जे आहेत बाकीचे 4 वेळा येते म्हणजे याच्यामध्ये कोणताच वार येणार नाही 5 वेळा. लक्षात घ्यायचं पाप. या ठिकाणी पहा 1 8 15 22 आणि 29 किती होतात 5 वार होतात. मग लीप वर्ष नाही 2015 म्हणजे कोणताच वार काय आहे 5 वेळा येणार नाही म्हणजे पर्याय यापैकी नाही म्हणून पर्याय क्रमांक 4. पुढे पहा, सांकेतिक भाषेचा परत आलाय. या ठिकाणी तुम्हाला प्रश्न विचारलाय त्याच्यावर सांकेतिक भाषेला त्यांनी संख्या दिल्यात. वरील सांकेतिक भाषेत 2306 ही संख्या कशी लिहाल? आता कालच आपण सांकेतिक भाषेचे दोन्ही पण एकत्र व्हिडिओज टाकलेला आहे. तर पर्याय क्रमांक काय येतोय 3. परत वरील सांकेतिक भाषेत 5 या संख्येचा वर्ग कसा काढाल? आता 5ला किती घेतलंय त्यांनी तर त्या ठिकाणी पर्याय क्रमांक येतोय पहा 1. याच्यावर देखील आपण वाटल्यास एक छोटासा व्हिडिओ तयार करू कारण या ठिकाणी 2 प्रश्न विचारलेले आहेत कारण हे प्रत्यक्षच तुम्हाला सांगावं लागेल. तर अशा पद्धतीने आता थोडं
पाठांतर वाढवा, कारण परीक्षा आपली 15 दिवस पण राहिलेले नाहीत, त्याच्यामुळं पाठांतर करा जास्तीत जास्त. प्रश्नपत्रिका जे चुकलेत ते हा व्हिडिओ पाहून, तर प्रत्येक प्रश्नपत्रिका व्हिडिओ टाकलेले आहेत, तर त्यात जे चुकलेत तुमचे त्याचं प्रत्यक्ष ते प्रश्न सोडवा. कारण प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न तेच विचारले जातात, फक्त फरक काय असतो, संख्या बदलतात, प्रश्नांचं स्वरूप तेच असतं. म्हणून त्या पद्धतीने थोडंसं प्रयत्न करा आणि प्रश्नपत्रिका सोपी असती. तुमचे सगळे घटक शिकून झालेले आहेत.